Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. I learn English, so do you, so do you. We will hear and speak it, we will hear and speak it, read and write it too, read and write it too. I learn English, so do you. इंग्रजी पाठ क्रमांक 30. आज रविवार 8 मे 2022. महादेव गुरव आपल्या सर्वांचं ऑल इन वन फॉर VI2 या समूहावर इंग्रजी पाठ क्रमांक 30व्यासाठी स्वागत करत आहे. तेव्हा मला खात्री आहे तुम्ही सर्व सज्ज आहात आणि पाठासाठी तयार आहात. I learn English, so do you. The English lesson number 30th. Today, Sunday, 8th of May 2022. Mahadev Gurav welcome you all on All-in-One for VI2 for lesson number 30th. I learn English, so do you. And I hope you all are ready and prepared for the next lesson, that is 30th English lesson. नमस्कार. आता आपण मागील पाठावरून पुढे जाऊया. विजय, तू शाळेनंतर काय करणार आहेस? विजय, what will you do after school gets over? अथवा what will you do after school? थोडक्यात, कारण आता गेट्स ओव्हर म्हणजे जरा कॉम्प्लिकेटेड होईल तुम्हाला. शाळा संपल्यावर तू काय करणार आहेस त्यापेक्षा शाळेनंतर तू काय करणार आहेस असं आपण घेऊ. व्हॉट विल यू डू आफ्टर स्कूल? शाळेनंतर तू काय करणार आहेस? आय शॅल गो टू होम. सरळ उत्तर दिलं, मी घरी जाईन. आय शॅल गो टू होम. गुड, छान. तू घरी गेल्यावर काय करशील? व्हॉट विल यू डू ॲट होम? म्हणजे व्हॉट विल यू डू ॲट होम आफ्टर यू गो, असं पण एवढं लांबलचक कॉम्प्लिकेटेड न करता व्हॉट विल यू डू ॲट होम, तू घरी काय करशील? आय शॅल डू माय होमवर्क, म्हणजे मी माझा गृहपाठ करेन. अथवा आय शॅल कम्प्लीट माय होमवर्क. आय शॅल कम्प्लीट माय होमवर्क. छान. पूजा, what will you and your brothers will do at home in the evening? म्हणजे पूजा, तू आणि तुझे भाऊ आज संध्याकाळी घरी काय करणार आहेत? तू आणि तुझे भाऊ. पूजा, तू आणि तुझे भाऊ आज संध्याकाळी घरी काय करणार आहात? पूजा सेज, म्हणजे पूजा म्हणते, देर विल बी पार्टी ॲट होम इन दी इव्हनिंग. म्हणजे पूजा म्हणते माझ्या घरी समारंभ असणार आहे. पार्टी म्हणजे समारंभ. आता देर इथे THERE देर म्हणजे तिथे, पण तिथे अर्थ घ्यायचा नाही. वाक्याच्या परिपूर्णतेसाठी शोभिवंतासाठी किंवा
शोभीकरणासाठी देर या शब्दाचा इथे वापर केलेला आहे. देर विल बी अ पार्टी ॲट होम टुडे इन दी इव्हनिंग. आमच्या घरी संध्याकाळी समारंभ असणार आहे. व्हॉट विल बी द पार्टी, नाही हां, व्हॉट विल बी द पार्टी, कोणता समारंभ असणार आहे. देर विल बी बर्थडे पार्टी, म्हणजे वाढदिवसाचा समारंभ असणार आहे. वाढदिवसाचा समारंभ असणार आहे. हुज बर्थडे इज देअर टुडे, कोणाचा वाढदिवस आहे. इट इज माय मॉम्स बर्थडे, माझ्या आईचा वाढदिवस आहे. ऑल आवर फ्रेंड्स विल कम फॉर द पार्टी, म्हणजे आमचे सर्व मित्रमैत्रिणी समारंभासाठी येणार आहेत. विजय, विल यू नॉट गो टू हर पार्टी, म्हणजे विजय, तू तिच्या समारंभासाठी जाणार नाही का. आय विल, मी निश्चितपणे जाईन. आय विल सर्टनली गो, मी निश्चितपणे जाईन. बट बिफोर आय विल कम्प्लीट माय होमवर्क, पण अगोदर मी माझा गृहपाठ संपवेन. किंवा आय विल फिनिश माय होमवर्क, मी माझा गृहपाठ संपवेन. व्हॉट विल बी देअर इन अ पार्टी, समारंभात काय असणार आहे. ऑल आवर फ्रेंड्स विल कम अँड हॅव स्नॅक्स, आमचे सगळे मित्रमंडळी येतील आणि अल्पोपहार, स्नॅक्स, SNACKS, स्नॅक्स म्हणजे अल्पोपहार करतील. स्नॅक्स, नाश्ता. दे विल विश टू माय मॉम, ते सर्व माझ्या आईला शुभेच्छा देतील. टू विश, असा विश म्हणजे इच्छा करणे, पण इथे टू विश म्हणजे शुभेच्छा देणे. दे विल एक्सप्रेस देअर गुड विशेस फॉर माय मॉम, म्हणजे माझ्या आईसाठी शुभेच्छा देतील. दे विल विश अथवा दे विल एक्सप्रेस गुड विशेस, गुड विशेस म्हणजे चांगल्या इच्छा, शुभेच्छा. दे विल विश अथवा दे विल गिव, दे विल एक्सप्रेस गुड विशेस, एक्सप्रेस व्यक्त करणे, EXPRESS, एक्सप्रेस. दे विल एक्सप्रेस गुड विशेस टू माय मॉम, और दे विल गिव गुड विशेस फॉर माय मॉम, म्हणजे माझ्या आईसाठी ते चांगल्या शुभेच्छा देतील. माय मदर विल ब्लेस देम, माझी आई त्यांना आशीर्वाद देईल. BLESS, ब्लेस म्हणजे आशीर्वाद देणे. माय मदर विल ब्लेस देम, THEM देम, माझी आई त्यांना आशीर्वाद देईल. हू विल डान्स देअर, तिथे कोण नृत्य करणार आहे का, नाच करणार आहे का. ऑल ऑफ अस विल डान्स टुगेदर, म्हणजे आम्ही सर्वच एकत्र नाच करू. आम्ही सर्वच, ऑल ऑफ अस विल डान्स टुगेदर, आम्ही सर्वच एकत्र नाच करू. विजय सेज आय शॅल सिंग सम सॉंग्स, विजय म्हणाला मी काही गाणी गाईन. मी काही गाणी गाईन, असा विजय म्हणाला. विजय, व्हॉट एल्स विल यू डू देअर, म्हणजे विजय तू आणखीन तिथे काय करणार आहेस. तू आणखीन तिथे काय करणार आहेस. विजय सेज आय विल प्लेस, नाही सॉरी, विजय सेज
आय शॅल प्ले सम इन्स्ट्रुमेंट्स. मी काही वाद्य वाजवणार आहे. आय शॅल प्ले सम इन्स्ट्रुमेंट्स. इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे वाद्य, उपकरणं, साधनं, याला इन्स्ट्रुमेंट्स म्हणतात. आता कधीकधी प्लेइंग इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे वाजवायची वाद्य असा उल्लेख वाजवण्याच्या वाद्यांसाठी करतात, पण नाही केला तरी चालतो. आय विल प्ले सम इन्स्ट्रुमेंट्स म्हणजेच मी वाद्य वाजवणार आहे. सॉरी, आय शॅल प्ले. आता शॅल आणि विल यातला फरक मी तुम्हाला मागे सांगितलेला आहे आणि आता ही केलेली वाक्य सगळी लक्षात घ्या. प्रथम पुरुषी एकवचन अथवा अनेकवचन आय ऑर वी ला शॅल लावायचा. आय ऑर वी ला शॅल लावायचा. शॅल अथवा शॅल आणि विल हे काळ दर्शवणारे सहाय्यकारी क्रियापद आहे. शॅल आणि विल हे भविष्यकाळ दर्शवणारे सहाय्यकारी ऑक्झिलरी वर्ब्स, सहाय्यकारी क्रियापद आहेत. याबद्दल मी तुम्हाला मागे सांगितलेलं आहे. म्हणून केलेली वाक्य आय आणि वीने शॅल आहेत आणि वी ही दे वरून विल आहे. विल लक्षात घ्या. WILL विल, SHALL शॅल. तर या गोष्टी तुम्हाला निश्चितपणे स्पष्ट असला पाहिजे. विल यू ऑल कम टुमॉरो टू द स्कूल म्हणजे तुम्ही उद्या सर्व शाळेत येणार ना. विल यू ऑल कम टुमॉरो टू द स्कूल. तुम्ही उद्या सर्व शाळेला येणार ना. येस सर. वी शॅल कम टुमॉरो इन द स्कूल. वी शॅल कम टुमॉरो इन द स्कूल म्हणजे हो सर, आम्ही उद्या शाळेला येऊ. आम्ही उद्या शाळेला येऊ. सो शॅल वी स्टॉप द लेसन नाव. शॅल वी स्टॉप द लेसन नाव म्हणजे आता आपण धडा थांबवूया का. हां, आता हे थांबवणार का असं न म्हणताना आपण थांबूया का म्हणायचं. असं हे भविष्यकाळच आहे हा पाठ, पण थांबवणार न म्हणता थांबूया का म्हणायचं. शॅल वी स्टॉप द लेसन नाव. सॉरी, शॅल वी स्टॉप द होमवर्क नाव. शॅल वी क्लोज द चॅप्टर नाव. क्लोज म्हणजे बंद करणे. CLOSE तुम्हाला मागे सांगितलेलं आहे. क्लोज म्हणजे बंद करणे. चॅप्टर म्हणजे प्रकरण. CHAPTER. चॅप्टर म्हणजे प्रकरण, धडा वगैरे जे असतं त्याला आपण चॅप्टर म्हणतो. सो फ्रेंड्स, आय विल स्टॉप द लेसन टुडे. म्हणजे मी आज पाठ थांबवतो किंवा आय विल स्टॉप द लेसन हिअर टुडे म्हणजे मी इथे पाठ थांबवतो, मी इथे पाठ संपवतो किंवा मी इथे धडा संपवतो. आलं का लक्षात. प्रस्तुती पुणे तेव्हा नमस्कार. आपण भेटू आता पुढच्या रविवारी 15 तारखेला. धन्यवाद.